लग्न केलं नाही तरी मायबाप आहेत का? आणि पुरुष असून सुद्धा माऊली आहेत का नाही? आणि नुसते माऊली नाहीत, माऊलीच्या सोबत जो जाईन तो सुद्धा माऊली होतोय. दिंडी स्त्री असू, पुरुष असू, बाळ असू, म्हातारा असू, माऊली शिवाय बोल नाही का? माऊली या, माऊली बसा. स्वतः तर माऊली झालेच, पण जगाला सुद्धा माऊली बनवलं. याला म्हणायचं ज्ञानपुत्र विडवलं. वंशात जर आला ना तर असा मुलगा यावा, ऐसा पुत्र देगा देवा. ही चोकोबारांची मागणी. ज्ञानोबारांकडे पाहूनच त्याला जग म्हणे बाबा, जगानं त्याला आदरणीय मानावा, असं रत्न असा पुत्र माझ्या पोटी यावा. आणि एक शंका, चांगली मुलं कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही, तर वडील सुद्धा भाग्यवान असावे लागतात. हा, परवा एका गावात कीर्तन होतं, एक 10वीतलं पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे पुढे होतं. मला गुटखा खाऊ नाही चांगलाच, गप बसा महाराज, मला बापाला भेट नाही, तुम्हाला भेटतो काय? म्हणलं ह्याच्या कुठं नादाला लागता येडपटाच्या. सध्या बारकाल्यांच्या नादी लागायचं काम राहिलं नाही. सगळे गुन्हेगार 22च्या आतलेत, 25च्या आतले, सगळे रोखठोक गुन्हेगार, बाल गुन्हेगार. काय 2-3 वर्ष जेलमध्ये जातात आणि बाल गुन्हेगार म्हणून परत सोडून देतात, परत खून करायला मोकळीच झाली. बघतो ना आपण टीव्ही पेपरला, सगळी बारकालीच ही सुपी नसतात, अक्कल नसती, परिपक्वता नसती, आणि पीटी होणाऱ्यांना फक्त फायदा घ्यायचा असतो. माझ्या पुढे कुठे म्हणलं खाऊ नको, गप बसा महाराज, बापाला भेट नाही. म्हणलं नकोच नादी लागायला. तेवढं त्याचा बापाला त्याने मुठी दाबल्या, मुठी महाग लपवल्या. म्हणलं लय भेट होत, बाता हानीत होता, बापाला भेट नाही, बापाला भेट नाही. मग का बेला, का मुठी माग लपल्या महाराज? बापाला भेलं म्हणून मुठी लपवलं नाही, ह्याच्यातला निम्मा गुटका बाप मागवतो म्हणून माग लपवलाय. धन्य माता पिता तयाची. काही पोराकडून अपेक्षा करायची? आई बापच बिघडल्यावानी करायला लागले. आवाज द्या, इको कमी ठेवा, स्पष्ट आवाज द्या. सहज बोलतो असा साधा, फक्त आवाज द्या. मेन इको वगैरे काय देऊ नका, फक्त असा मेन आवाज द्या. पहिलीतलं पोरग आणि घाणघाण शिव्या देत होतं. शेजाऱ्याने आली सांगायला, म्हणजे तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिके म्हण. आता शिक पहिली जाते घाणघाण शिव्या देते. आई म्हणजे ग बस, लहान नाही म्हणून देतय घाणघाण शिव्या, मोठं झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. म्हणजे हाय का? आई बापच बिघडल्याने असल्या पोराकडून काय अपेक्षा करायची? आज या परिवाराकडे बघा, दादा असतील, सर असतील, ही आणि जो 6 बंधू पण एकत्रित, फळे रसाळ, म्हणून चांगल्या विचाराची मुलं त्यांच्या परिवारामध्ये घडत आहेत. माय बाप वंशात मूळ पुरुष असावा लागतो. त्याच वेळेस ते कुटुंब काहीतरी बेसमेंट पाया पक्का पाहिजे. परिवारात सुद्धा नाथ महाराज हरिभक्त झाले म्हणले माझी पुण्यच नाही, भानोदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. पण जेव्हा संत आहे त्याच्यामुळे नाथ महाराज म्हणतात आम्ही फक्त परंपरेचे पायिक आहे. त्याच्यामुळे आपल्या वंशामध्ये असं रत्न यावं, त्याला जग म्हणे बाबा. जगानं त्याला बापाची उपमा द्यावी, बाबा म्हणावं, पूजा करावी, तो आदरणीय व्हावा, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. चोकोबाराने असं म्हणणं प्रगट केलं. लोक म्हणले महाराज लागले का भेदभाव करायला? अख्खं पहिलं चरण संपलं, फक्त मुलाचीच मागणी केली. आणि जर नाहीच मुलगा जन्माला आला तर चोकोबाराय म्हणले मुलगी असावी, पण कशी? कन्या तरी ऐशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. हा अभंगच मुळात ह्या दुसऱ्या चरणावर घेतलाय बरं का. हा, हे दुसरं चरण म्हणजे ह्याचं सेंटर आहे, अभंगाचं केंद्रबिंदू. द्रौपद बी आहे, सार बी आहे. कन्या असावी, पण कशी? अशी राजनंदिनी. बड्डेला कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान, आणि लहानपणापासून जर असे संस्कार घडले तर हे बाळ सुद्धा या वंशाचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. विडवलं. नुसती चोखोबाराने मुलं मागितलेली नाहीत आणि मुली मागितल्या नाही, त्या कशा असावेत ह्याचं बी लॉक टाकलंय बरं का. शब्द नीट ऐका. ऐसा पुत्र देगा देवा, इथपर्यंत फक्त मुलगा मागितला, पण कसा? त्याला जग म्हणे बाबा. हे परत पुढच्या उत्तरात असा असावा तर. आणि दुसऱ्याचा कन्या तरी ऐशी, नुसती मुलगी दे असं म्हणत नाही, ती सुद्धा कशी असावी? जैशी मीरा मुक्ताबाई, मीराबाई मुक्ताबाई सारखं रत्न माझ्या पोटी यावं. आणि मुला मुलीमध्ये भेद आमच्या संतांनी मानलेलाच नाही, तो भेद आपल्या डोक्यात आहे. परवा एका गावात कीर्तन लागले, एक जण जोडीनं माझ्या पाया पडायला, बायकोला घेऊन पाया पडला, 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको नको, ते मला असं दे असं नाही, मला घ्यायचंच होतं. लक्ष्मीला कोण नको म्हणत असतं. मी खिशात टाकलं, ते मला महाराज जे हरे. मी म्हणलं जे हरे, ते मला महाराज ही माझी मिसेस आहे, आवाज द्या. मी म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करा. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे, तुम्हाला 1000 दिल्यात, हिला 9वा महिना, मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 1000 कशासाठी दिल्यात. आता मला पोरगा पोरगी कळालं असं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का? म्या दणकून सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाहेरच मागं चालल्या, पोरगा नाही झाल्या. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? कधी आणि मानसिकता बदला. मुलीच्या जन्माचं स्वागत महिला म्हणत तुम्ही आधी करा, जग आपोआप करेल.
मुलगा झाला की तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुश होता, मुलगा झाला आणि मुलगी झाली की तोंडात मुलगीच झाली. तुम्ही कोण होता? तुम्ही मुलगीच होता ना. मुलीच्या जन्माचं स्वागत अगोदर तुम्ही करा, ही स्त्री शक्तीचं आद्य कर्तव्य. आणि मुलगी जेवढी इज्जत जपती तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहुणा आल्या चहाला जर दूध नसलं, मुलीला दूध आणायला 5 रुपयाचा ठोकळा, पोरगी मुठीत दाबते, फुलपत्र झाकून नेती, दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आईला टेन्शन आहे. मुलीची क्वालिटी. पोराला वर दूध आणायला ते तांब्या ठोकळा टाकतात, तांब्या पाहुण्या पुन्हा खाली तो दूध आणा निघाल्यावर का बियांच्यातला खुळखळा वाजवतो का काय, दस काटा बोबाटकाच कसा करतो रे तू. इको कमी ठेवा याचा, इको एकदम झिरोवर ठेवा, अजिबात इको देऊ नका. पुढचे कमी करा थोडे थोडे, मग रिपीट येत. मग आमचे वरचे वाढवा, इथले फक्त एवढ्यांनाच कळू द्या, काय अडचण नाही, म्हणजे रिपीट येणार नाही. पुढचे तुम्ही जास्त वाढविले ना मग ती जास्त रिपीट येणार. मग असं ते काय होतंय, डबल आवाज आला की शब्दात शब्द मिक्स होते, ते समाजाला लक्षात येत नाही. मग जागेवर शब्दाचा तुकडा पडला पाहिजे. विडावलं मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलगी जेवढी बापाची इज्जत बिघडली ती काय राहू दे, एकच काय नाही लावा व्यवस्था हळूहळू. शाळा भरली बापाने विसरू द्या मुलीला. ताई किती वह्या लागतात? पप्पा मला 7 वह्या आणा, पैसे कमी असेल तर 5च आणा. एका वहीचं 2 भाग करते, 20 भाग होते, पण काळजी करू नका. मुलीची क्वालिटी पोरलीच ना. पप्पा इकडे तुला किती वह्याच्या? मला आणा 22. काय शाळा पेटवायची काय? तू 22 व्हायचं काय करतो रे? तू लिहित तर पुढून काहीच नाही, मागूनच लिहितो. ह्याची नावं काढ, त्याच्या तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा बा तेव्हा मागून सुरू होतो. म्हणजे असली पोरे संस्कारच नाही. बाप उपाशी झोप द्या, मुलगीच पळत येणार. बाबा उठा, जेवून घ्या. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. एक तरी माझ्या हातचा घास खावा लागेल. मुलगी किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, किती आपुलकी. पोरग तसं नाही, ती खिडकीतून डोकावतो. झोपले गायर म्हातार, पडून द्या त्याच्या वाटण्याचा आपणच माल चोपो म्हणला. म्हणजे कायम खाण्यावरच द्या. ही पोर मुलगी इज्जत जपते पण किंमत कळत नाही. त्याच्यामुळे मागणीच अशी, कन्या तरी आयशी देवी. मुलगी बी चालन, पण मीराबाई, मुक्ताबाई, कानोपत्रा, संत सखोबाई, जनाबाई, राजमाता, राष्ट्रमाता, अहिल्यादेवी असतील, जिजाऊ माता असतील, सावित्रीबाई फुले यांच्यासारखी कन्या. क्षेत्रात महिला कमी सांगा बरं. गायक, वादक, IPS, पेशा, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. द्रौपदी मुर्मू हाय का नाही? देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती, आपण फक्त पती आणि ह्या राष्ट्रपती आहेत. मायबाप देश त्यांच्या ताब्यात. इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या. जी लोक म्हणतात ना भारत लय मागासलेला देश आहे, तुमच्या काळात स्त्रीला राजकारणात प्रवेश नव्हता. त्या काळात आमच्या भारत देशाचं नेतृत्व एक स्त्री करत होती. हे लक्षात ठेवा. जी लई 2-4 पुस्तक वाचून येडेवाणी करतात ना, त्यांनी जरा इतिहास काढा भारताचा. ज्या काळात तुमच्या देशामध्ये स्त्रीला शिक्षणाला बंदी होती, घराच्या बाहेर स्त्रिया निघत नव्हत्या, त्या काळात चांगदेवाला उपदेश करण्याचा अधिकार माझ्या मुक्ताबाईचा होता. ही स्त्री मुक्तीचा जो लढाई ना सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबारांनी निर्माण केलाय. नाही चांगदेव शरण आल्यावर काय माऊलीला उपदेश करता येत नव्हता का? माझ्या ज्ञानोबारांनी मुक्ताबाईला पुढे केलंय. स्त्रीला किंमत दिली पाहिजे, तिचं अस्तित्व स्वतः निर्माण करता आलं पाहिजे. हा पहिली चळवळ, हा पहिला लढा ज्ञानोबा आहे. विडवलं चांगदेव शरण. चांगदेव काय सोपा होता का? हातात होता नागन, बसा होता वाघ. पण माऊली भिंती बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडले आग. 9 वर्षाच्या मुक्ताबाईने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ता म्हणली, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. ते मला 1400 वर्ष जगलेला चांगदेव आमच्या मुक्ताबाईला आईचा दर्जा देतो. ही भारत देशातली माऊलीची स्त्रीची ताकद आहे बरं का. काय काय माणसं म्हणतात हिंदू धर्माने महिलांना दुय्यम स्थान दिलं. त्यांनी नीट वाचा. आपल्या वेदातली रोच्या सुद्धा अगोदर अशी मातृदेवो भव आणि नंतर पितृदेव. अगोदर मातृ म्हणजे आई. आई म्हणजे कोण झाली? स्त्री शक्ती. किंवा तुकोबारा सुद्धा म्हणतात धन्य माता पिता. अगोदर माता नंतर पिता. किंवा कुळी कन्या पुत्र. अगोदर कन्या नंतर पुत्र. किंवा विवेकानंद अमेरिकेत गेले आणि त्यांनी जे शब्द वापरले, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. पहिला शब्द सिस्टर्स म्हणजे माझ्या बहिणींनो. बहीण कोण झाली? स्त्री शक्ती. हा भारत देशाची ताकद, हे सामर्थ्य, ही भारत देशाची संस्कृती. विडवलं त्याच्यामुळे कन्या तरी आयशी दे.
जैशी मीरा मुक्ताबाई, मुक्ताबाई सारखे. काय मुक्ताबाईचा अधिकार आहे? जगाला ज्ञान देण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरामध्ये आहे, पण ज्ञानोबरण्यास सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार जिचा आहे तिला मुक्ताबाई म्हणतात. ज्ञानोबऱ्या ताटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये रागावलेले आहेत. निवृत्ती दादा थकले, सोपन काका थकले, पण ज्या वेळेस मुक्ताबाई पुढे आली आणि मुक्ताबाई काय विनंती करते? विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आशा दंबाव घे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीनं भावाला उपदेश करावा आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबऱ्या दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम आहे बरं का. आणि बहिणींचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीने करतात महिला मंडळ. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवऱ्याच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना, का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला तुम्हाला साड्या, तेच दुसऱ्याचं ताकडं तुकडं बडतंय पाराव बसून. तंबाखूला चुना मिळाला त्याला भेकार झालं ते कांगाल भाऊन. तुम्हाला कवा साड्या घ्यायचं त्यो रांग जातं सांग त्याचं, खायचं एकाचं गायचं एकाचं. वर मालकाला सॅट येते की भावाने घेतली, तो बी म्हणतो छान यार तुझाच माल आहे. हे कळलंच पैसे चोरत्यात आणि तिकडून 2 मनी करून आणतात आणि परत म्हणतात माझ्या भावाने मनी केल्या. तर त्याच्या मनी नाही ध्यानी नाही मनी करायचं. आणि मनी कराय मनी तर पाहिजे ना अगोदर खिशामध्ये. तरी हे असलं बहिणीचं प्रेम. आणि बहिणीनेच त्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात इथं. हा 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आले तर ते काय सोप्यात का? आता बहिणी पूर्ण टेन्शन मध्ये सध्या. हप्ता लेट झालाय ना आता. मरायला लागल्या ते काय काय पार हप्ता करून काय कायच्या सप्त सुद्धा ध्यानात नाहीत, फक्त हप्ता. मला 2-4 दिवसापासून 2-4 माता मावल्यांचं पण मावले पुढचा हप्ता येईन का हो, तुम्हाला काय वाटतंय? म्हणलं आता मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा वरच्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे ना. हो त्यांची बी इतकी आले ते त्यांनाच कळना कोणाला बसवून कोणाला रसवाव. जे आले ते त्यांना कळना कसं काय आलोय, पण पडणारा ना कळना. 40 वर्ष नाही पडलो पण आता कसं काय पडलो. ह्या लाडक्या बहिणीने काही कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची? बहीण लाडकीन लाडका दाजी मेला कागद वागू वागू जा शीत होती घरी जा शीत होती. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होतं ना आपल्याला. 8-1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का रे? तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्या तेवढं. मित्र मंडळी तेवढे तो वाईट विचाराचे कमीवलेत ना, त्या अख्खी तुझी जमीन इकल्याशिवाय तुला ते गप्प बसून देणार आहेत का? असले झालेत लाडके दाजी पिऊन गायब झालेत. आणि लाडक्या बहिणींचं तर काय आता लय फोकस मध्ये सध्या त्या. आणि बहीण लाडकीच असते. लाडकी बहीण आहे म्हणून तर माऊली दरवाजा उघडून बाहेर येतात ना. हा मुक्ताबाईचा अधिकार. चांगदेवाला उपदेश करण्याचा अधिकार मुक्ताबाईचा. जगाला उपदेश करतात ते ज्ञानोबर आहे, पण त्यांनाही उपदेश करतात ती मुक्ताबाई. कन्या तरी आईसी देई जैशी मीरा मुक्ताबाई. मीराबाई सारखे मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. देवानं मीराबाईला टाकलेले विष स्वतः प्राशन करावं. देवाला सुद्धा ज्यांच्यासाठी आपलं स्वतःचा मोठेपणा विसरून त्याचा पांडुरंग दास दास होतो तो भक्ताचा. अशी सेवा ज्या माऊलीच्या जीवनात आहे अशी मुलगी माझ्या पोटी यावी. कन्या तरी आईशी देवी जैशी मीरा मुक्ताबाई. मीराबाई मुक्ताबाई. अवजानाबाईचा अधिकार साधा आहे का? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणायची हा सांगण्याचा अधिकार माझ्या जनाबाईचा होता.